इंडिया वर्सेस इंग्लंड द टेस्ट क्लॅश यार म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली नंतर यार म्हणजे हे आहे नाही तर यांच्याविषयी यार अलग आहे की यार या टेस्ट सिरीज होणार ती कमाल होणार आहे कारण की यार हा न्यू एरिया आहे आणि हा एरिया आहे ऋषभ पंत आणि शुभमन गिलचा. बट भाई यामध्ये गँगस्टर आहे म्हणजे यार तुम्ही समजून जा की यार बेन स्टोक्सची गोष्ट करता भाई आणि टिकन कसं भाई इंडिया तर तुम्ही परत आपल्याच्या गँगस्टर बोथ आहे भाई यार बुमराह आहे आणि आपला जड्डू भाई पण आहे यांचा कधी जगेल ना तर काम तमाम करते. तर आपण काही ज्या विषयाने फक्त प्रिव्ह्यू पण मॅच पाहू आणि यार प्लेइंग गेलं पण पाहू आणि सेशन टाईम पाहू आणि मॅच कुठे आहे तो व्हायचा लीड्समध्ये आहे. तर आपण पहिलं पाहू प्लेइंग गेलं तर पहिलं पाहू इंग्लंडची पाहू. तर इंग्लंडची सिम्पल गोष्ट आहे की यांनी यार प्ले गेलो आहे तो अनाउन्समेंट केला आहे की यार यामध्ये झॅक कार्वे आणि डकेट ओपन करणार आहे. 3वर पोप येणार आहे, 4वर रूट येणार आहे, 5वर आपला ब्रूक आणि 6वर येणार आहे बेन स्टोक्स. यांचे नाव मग खतरनाक आहे. प्रो ब्रूक यार डोकं थोडं करते आणि 7वर येतं जेमी स्मिथ, 8वर ब्रॅडन कार्स, 9वर येणार आहे क्रिस ओक इज द बेस्ट बॉलर आणि त्यानंतर शोएब बाशिर आणि टंग. तर हे यांची प्लेइंग 11 आहे. तर कडक प्लेइंग 11 आहे आणि यार इंग्लिश नाव थोडं मला येत नाही असा विषय समजू नका. तर भारताची प्लेइंग 11 तर इंडियाची प्लेइंग 11 पण सिम्पल आहे यार यांनी अनाउन्समेंट करायची आहे. बट माझ्या मते मला वाटते बाई एस जे आहे ते प्लेइंग 11 खेळू शकते. तर नंबर होणार येते की रवलन जयस्वाल जे आहे ते ओपन करू शकते. दोन्ही मस्त ऑस्ट्रेलिया टूरवर चांगला परफॉर्मन्स केला होता आणि यार करू शकते. थर्ड आहे तर साई किंवा ईश्वरन तर मला वाटते साईचा परफॉर्मन्स बळं तर साई येऊ शकते. 4वर येणार आहे शुभमन गिल कॅप्टन, 5वर येणार आहे करून नायर मी ॲडजस्ट करतो भाई नायर बडे खेळते. त्यानंतर येणार आहे भाई ऋषुभाई 6 नंबरवर, 7 नंबरवर जड्डूभाई येणार आहे, 8 नंबरवर शार्दूल ठाकूर किंवा रेड्डी मी रेड्डीला चॉईस करेल. त्यानंतर आहे बुमराह, सिराज आणि आपला प्रसिद्ध कृष्णा. स्पिनर फक्त एकच आहे तो म्हणजे जड्डूभाई. एक एक्स्ट्रा स्पिनर ठेवते का नाही ते मला माहीत नाही. बट हे आहे इंडियनची टीमची प्लेइंग 11. सेशन टाईम पण आपण सांगून देऊ. तर सेशन टाईम सिम्पल गोष्ट आहे की 3:30 त्या म्हणजे 3:30ला मॅच लागणार 3:30ला. त्यानंतर पहिला सेशन होणार आहे. तुम्ही पाहून घ्या इथं असं काही सेशन आहे आणि ते हे लीड्समध्ये मॅच होणार आहे. तर कडक सेशन हे होणार आहे आणि लास्ट आहे ते 10:30ला संपणार आहे. तर विषय असा आहे ते. आणि त्यानंतर कम्पॅरिझन करू तर कम्पॅरिझन हेच गोष्ट आहे की यार भाई यार बेन स्टोक्सच्या अगुवाईमध्ये खेळणार आहे आणि इंग्लंड जेव्हा भारत खेळला आहे तेव्हा थोडं मुश्किल झालं कारण की लास्ट टेस्ट सिरीज झाली होती तिथे पण 2-2 मॅच टाय झाले होते यार म्हणजे सिरीज ड्रॉ झाली होती 2-2वर. आणि इथं पण असं कंडिशन हे काय नाही की यार भारत जिंकू शकते. भारताची चांगले टेस्ट स्क्वॉड आहे आणि जे इंटरनॅशनल मॅच केलं जेव्हा सिरीज झाली होती आपल्या इंडियन टूरमध्ये तर इंग्लंडला हारलं होतं. त्यामध्ये यार रोहित शर्मा कॅप्टन तर विराट कोहली नव्हता. तसं आज पण परिस्थिती आहे पण बढिया प्लेइंग खेळू शकते कारण की जयस्वाल न्यू जनरेशन आहे आणि आय थिंक मला वाटतं इंडिया चॅम्प करू शकते कारण की इंडियामध्ये तेवढा खतरनाक आहे. आणि असं समजू नये की रोहित शर्मा विराट कोहली नसला इंडिया लूज आहे. आपलं ते एक सिरीज होईल ना तर माहीत पडेल की इंडियन टीम वर जाईल की खाली जाईल. ते शेअर मार्केट म्हणतात ना खाली कावर तसं गोष्ट इथे पण होणार आहे. व्हिडिओ की पूर्ण पाहिला तर मनापासून आभार मानतो आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये.